नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर जांभळे। जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं। शिवाजी सावंतांच्या मृत्युंजय कादंबरीमधील हे वाक्य आहे। कर्ण म्हणतो, अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे मला माहिती, पण कधी कधी हे दुःखाने भरलेलं मन मोकळं करण्यासाठी मला डोळ्यामध्ये अश्रू आणावे लागतात। मित्रांनो, आयुष्यात जर आपल्या वाट्याला खूप दुःख आहे असं वाटत असेल तर एकदा त्या कर्णाच्या आयुष्याकडे वळून पहा। आपल्याला आपलं दुःख एकदम छोटं आणि क्षुल्लक वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्याच्या वाट्याला फक्त दुःख, उपेक्षा आणि अन्याय ज्याच्या वाट्याला आला, अशा कर्णाच्या आयुष्याकडे एकदा आपण पाहिलं तर आपल्याला आपलं दुःख क्षुल्लक आणि निरर्थक वाटल्याशिवाय राहणार नाही। जन्माला आल्याबरोबर ज्याच्या आईनं ज्याचा त्याग केला, त्याच्यानंतर तो एका सारथीला सापडला। सारथी पुत्र राधेय म्हणून लोक त्याला ओळखू लागले। क्षत्रिय आणि ब्राह्मण समाजामध्ये ज्यांनी जन्म घेतला नाही म्हणून ज्याला धनुर्विद्या शिकवण्यास गुरु द्रोणाचार्याने नकार दिला, त्याच्यानंतर त्यांनी परशुरामांकडून विद्या ग्रहण केली आणि तो ब्राह्मण नसल्यामुळं ज्यावेळेस परशुरामांच्या लक्षात येतं की तो ब्राह्मण नाही, त्यावेळी परशुराम त्याला श्राप देतात की ज्यावेळी तुला ह्या विद्येची खरी गरज असेल त्यावेळेस तुझी विद्या लुप्त पावल। असा शाप दिल्यानंतर तो शाप तो स्वीकारतो आणि आपल्या सामर्थ्याची जाणीव ह्या जगाला दाखवण्यासाठी तिथून निघून जातो। मित्रांनो, ज्यावेळेस महाभारताचे युद्ध चालू होणार असतं, छल आणि कपट करून कर्णाकडून त्याचे कवच कुंडल दान मागितलं जातात। इंद्रदेव छल आणि कपट करून कर्णाकडून त्याचं कवच कुंडल दान मागतात, कारण जोपर्यंत ते कवच कुंडल कर्णाकडे राहणार असणार तोपर्यंत त्याला कोणतंही शस्त्र भेदू शकणार नव्हतं। क्षणाचाही विलंब न करता ती कवच कुंडल कर्ण दान करून टाकतो। त्याच्यासारखा दानशूर युद्ध ह्या जगात पुन्हा होणे नाही। ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर अर्जुन आणि कर्ण समोरासमोर द्वंद करत असतात त्यावेळी कर्णाचं रथाचं चाक जमिनीमध्ये खचतं। ते काढण्यासाठी तो उतरतो, त्यावेळेस अर्जुन त्याच्यावर कृष्ण अर्जुनाला त्याच्यावर बाण चालवाय सांगतो। त्यावेळेस कर्ण कृष्णाला विचारतो, हे वासुदेवा, माझ्या या सामर्थ्याची जाणीव कधीच जगाला कळणार नाही का? त्यावेळेस कृष्ण म्हणतो की ज्याचं कवच कुंडल छल करून काढून घेतलं जातंय, ज्याच्या रथाचं चाक जमिनीमध्ये खचलेले, जो निशस्त्र आहे, ज्याची लास्ट विद्या जी विद्या लुप्त पावत आहे तरी त्याच्यावर शस्त्र चालून ज्याचा पराभव करावा लागतोय, ज्याला मृत्यू द्यावा लागतोय, ह्याच्यासारखा सामर्थ्यवान योद्धा या जगात दुसरा कोणता असू शकतोय? रणजित देसाईंच्या राधेय पुस्तकामधील वाक्य, कर्ण म्हणतो, मी योद्धा आहे, जखमांची भीती बाळगून मला भागायचं नाही। जन्माबरोबर सुरू झालेले युद्ध मला शेवटच्या क्षणापर्यंत लढलं पाहिजे, कारण त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलेलं आहे। मित्रांनो, कर्णाची बाजू अन्यायाची होती मान्य आहे, पण ज्या प्रकारे फसवणूक करून पराभव त्याच्या गळ्यात मारला गेला आणि ज्या प्रकारे शेवटी त्याला मरण येतं याचंच खूप दुःख वाटतं। अशा ह्या महापराक्रमी, महारथी, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, या जगातला सर्वश्रेष्ठ मित्र आणि सर्वश्रेष्ठ दानशूर योद्ध्याला माझं